गूळ शेंगदाण्याचं सर्वात सुंदर असं कॉम्बिनेशन म्हणजे गूळ शेंगदाण्याची चिक्की। त्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत। हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याचं टरकलं काढून आपण ते स्वच्छ असे पांढरे करून घेणार आहोत। मी इथे घेतला आहे 1 वाटी शेंगदाणे आणि त्यासोबतच 1 वाटी गूळ। आता हा गूळ आपण एका कढईमध्ये घालून त्यापासून पाक तयार करून घेणार आहोत। मध्यम गॅसवरती हा गूळ आपण परतून घेणार आहोत। त्यात मी थोडंसं पाणी पटकन पाक तयार व्हावं यासाठी घालत आहे। नाही घातलं तरी चालतं, पण थोडंसं घातलं तर पटकन पाक तयार होतो। जसजसं आपण हलवत जाऊ तसं पाक जो आहे तो फुलत जातो। हा असा फुललेला पाक चेक करत जायचं आहे। त्यासाठी आपण इथे एका वाटीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये थोडेसे पाकाचे थेंब टाकणार आहोत। त्याची अशी तार सुटते म्हणजे हा पाक होत आलेला आहे। जेव्हा याचे असे तुकडे पडतात, क्रिस्टल होतात आणि असे वाजतात, तेव्हा समजायचं आपला पाक झालेला आहे। परंतु त्यानंतर काही सेकंद थोडासा पाक शिजवून घ्यायचा आहे आणि जेव्हा असे बुडबुडे त्याचे जे फेस आलेला असतो तो कमी झाला की मग शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि पटकन मिक्स करून घ्यायचं याला आपल्याला। 1 वाटी गूळ 1 वाटी शेंगदाणा। आता हे काढून घेऊया आणि हे पटकन लाटून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण पोळपट आणि बेलणं घेणार आहोत। त्याला तेल लावून घ्यायचं आणि पटापट लाटून घ्यायचं। लाटून झालं की चाकूला किंवा जे घेणार आहात कापण्यासाठी त्याला तेल लावून छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। ह्या आहेत छान अशा वड्या। याला आता थोड्या वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। थंड झालं की मग आपण एक उलटणं घेऊन त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। हे बघा किती छान निघतंय हे, पण याला थंड होऊ द्यायचं आहे, लगेच घाई करायची नाही। मी याला थोडं थंड होऊ दिलंय। बघा किती कुरकुरीत अशी आपली शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली आहे। खूप छान होते, पटकन होते, पण थंड होऊ द्यायची, घाई करायची नाही। सो तुम्ही पण ट्राय करा घरच्या घरी गूळ शेंगदाण्याची चिक्की। Thanks for watching.